कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ। घरी जेवण, बाहेर येऊन गेम। मुन्ना पोळेकरनं शरद मोहोळवर झाडल्या गोळ्या। हत्याकांडात 2 वकिलांना सुद्धा बेड्या। मामाला त्रास झाला, भाच्यानं बदला घेतला। शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर। 10 वर्षापूर्वीच्या भांडणाचा बदला। मोहोळ टोळीत माणूस पेरून केला गेला। कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं असून यामध्ये 2 वकिलांचा समावेश आहे। पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी पोलिसांनी अटक केलेल्या वकिलांची नावं आहेत। हे दोघंही शिवाजीनगर कोर्टात वकिली करतात अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेली आहे। मोहोळचा खून करून साताऱ्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या आरोपींना पकडण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेच्या पथकानं या दोघांना मोहोळ खून प्रकरणातील अन्य आरोपींसोबत शुक्रवारी रात्री अटक केली आहे। त्यांच्याकडून पिस्तूल, कारतूस, मोटार जप्त करण्यात आलेली आहेत। मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यानं जमीन खरेदी प्रकरणातील आर्थिक व्यवहारातून मोहोळ याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आलेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर मोहोळचा शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास कोथरूडमधील सुतारधरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासात मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर राहणार सुतारदरा कोथरूड आणि साथीदारांनी खून केल्याचं उघडकीस आलं। हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला। मोहोळ याचा खून केल्यानंतर हे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते। यातील मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून फिरायचा। गुन्हे शाखेच्या पथकानं शुक्रवारी रात्री खेड शिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल पोळेकर सह 8 जणांना अटक केली आहे। याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेकडून 8 पथकं तयार करण्यात आली होती। शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती। आरोपी खेड शिवापूर टोल नाक्यावरून पुढे गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत पाठलाग करत आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश असून या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नक्की काय आहे याचा तपास केला जात असल्याचं पोकळे यांनी सांगितलंय। असेच ट्रेंडिंग घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। अपडेट रहा।